पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। तुम्ही ऐकलं असेल, अनौपचारिक होतं ते, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आश्चर्य वाटायला नको। तुमची पहिली काय प्रतिक्रिया याच्यावर? आता शेवटी अनौपचारिक साहेबांची आणि पत्रकारांची काय चर्चा झाली हे तरी आम्हाला सांगता येणार नाही। शेवटी ती जी चर्चा झाली ती पवार साहेब आणि पत्रकारांमध्ये आणि आमच्याबरोबर त्या बाबतीतली कुठेही आजपर्यंत चर्चा झालेली नाही। कुठलाही संदेश हा आमच्यापर्यंत तिथं आजपर्यंत आलेला नाही। त्यामुळे याच्यावर खूप जास्त बोलणं आमच्या सारख्याला थोडंसं अवघडच ठरेल। आदरणीय पवार साहेब सुप्रियाताईंची चर्चा झाल्यानंतर याच्यावर जास्त स्पष्ट पद्धतीने आम्हाला बोलता येईल। साहेब त्यावेळेला म्हणाले की अनेक आमदारांची इच्छा आहे ते त्यांच्याकडे बोलून दाखवत आहेत। रोहित पवारांनी असं काही साहेबांकडे इच्छा व्यक्त केलेली आहे का? रोहित पवारांची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। बाकीचे आमदार हे आमदार आहेत, रोहित पवार हे आमदार तर आहेत, पण पवार साहेबांचे नातू आहेत आणि अजितदादांचे पुतणे आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो विषय आहे हा थोडासा कौटुंबिक होतो आणि कौटुंबिक विषय झाल्यानंतर काही प्रमाणात आपण भावनिक होतो। कुटुंबाच्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे, कारण का भारतीय परंपरेमध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर एक राहणं हे आपल्या सर्वांसाठी लहानपणीपासून शिकवलंय आणि त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून थोडंसं मी बोलत असताना मी भावनिक होऊन हेच सांगेल की कुटुंबाला तिथं एकत्रित आलं पाहिजे। पण पार्टी आणि दोन पक्ष जे आज वेगळे झालेले आहेत तर ते एकत्र आणायचे असतील, यायचे असेल तर त्याला आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब आणि त्या पक्षाचे प्रमुख हे एकटे अजितदादा आहेत। त्यामुळे या सगळ्यांनी भेटून चर्चा करून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यानंतरच स्पष्टपणे आम्हाला कुठेतरी एखादी भूमिका घेता येईल, नाही तर याच्यावर बोलता येईल। पवार साहेबांनी असं म्हटलंय की या बाबतीचा निर्णय सुप्रियाताई घेतील। ते थोडेसे म्हणतात की मी या प्रक्रियेपासून लांब आहे। तर तुम्हाला वाटतं हे सगळं आता जून येतंय आत्ताच्या घडीला? तुम्ही जर बघितलं पवार साहेबांच्या वयाकडे बघता आणि पवार साहेबांनी आधीच सांगितलं होतं की आता कुठल्याही इलेक्शनमध्ये मी सहभाग तिथं घेणार नाही स्वतःसाठी। आता याच्यातच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती होती लोकसभेच्या आधी, ज्याच्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा काही जण तिथं करत होते, बरंच काय होतं, त्यावेळेस पवार साहेबांनी निर्णय घेऊन सुद्धा पवार साहेबांनी लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी इलेक्शनमध्ये लक्ष घातलं। डॉक्टरांनी सांगून सुद्धा दररोज 4-4 बैठका, मीटिंग, सभा तिथं घेतल्या। विधानसभेमध्ये तेच त्यांनी केलं। आता आम्हाला थोडंसं असं वाटतं की त्यांनी आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी, पण असं असताना पवार साहेब ॲक्टिव्ह इलेक्शनमध्ये नसले तरी ते आमचे मार्गदर्शक आहेत। त्यामुळे निर्णय हा पवार साहेब घेतील, नाही तर सुप्रियाताई घेतील। सुप्रियाताई हे काही झालं तरी पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतील, नाही तर आम्ही पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊ। आणि पवार साहेबांनी जर सांगितलं असेल तर सुप्रियाताईंनी पुढाकार घेतला पाहिजे, तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे। नवीन पिढीच्या ताई आहेत, त्यांनी जग तिथं बघितलेलं आहे। आजची परिस्थिती, कार्यकर्त्यांचं मत, आमदारांचं मत हे सुप्रियाताईंना तिथं आता माहिती आहे, पवार साहेबांना माहिती आहेच। त्यामुळे आता सुप्रियाताई काय निर्णय घेतात, पण सुप्रियाताई नाही तर पवार साहेब कुठलाही निर्णय घेण्या अगोदर एक ऑफिशियल बैठक बोलवतात, कारण का आमच्यामध्ये लोकशाही हे आहे। आम्हा सगळ्यांना बोलवलं जाईल, आमच्याबरोबर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सगळ्यांची मतं घेऊन योग्य असा निर्णय तिथे घेतला जाईल असं मला तरी वाटतं। या वक्तव्यानंतर आपलं पवार साहेब किंवा सुप्रियाताईंशी काही बोलणं झालंय? पवार साहेबांना फोन कधीच मी तिथं केलेला नाही। पवार साहेबांचा फोन आला तर त्याला फक्त मी उत्तर तिथं दिलेलं आहे। एवढे मोठे नेते आहेत, त्यांना फोन करून बोलण्यापेक्षा भेटून बोलणं हे महत्त्वाचं आहे। उद्या साताऱ्याला कर्मवीर भाऊराव अण्णांची तिथं ते आपली रयत जी संस्था आहे तर त्या संस्थेची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये मी तिथं भेटेल, वेळ मिळाला तर नक्कीच तिथं मी बोलेन। सुप्रियाताईंशी फोन करण्याचा मी प्रयत्न तिथं केला। अतिशय महत्त्वाची बैठक सर्व पक्षीय या देशाच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने तिथं बोलावली आहे। सुप्रियाताई
महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तसंच आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन लोकांचे मत जाणून लोकांचं मत तिथं मांडत आहेत, त्यांचं मत जाणून घेत आहेत. तिथं असल्यामुळे त्यांचं माझं अजूनपर्यंत बोलणं झालं नाही, पण जसं होईल तसं जास्त स्पष्ट काही गोष्टी मला कळतील. भुजबळ साहेबांनी एक पुढचं पाऊल टाकले, ते म्हणतात की मी मनोमिलन घडवण्यासाठी पुढाकार घेतो. मी एवढंच सांगेल, 7 वर्ष झालं मी राजकारणात आलेलो आहे. जे आपले भुजबळ साहेब आहेत 40-50 वर्ष झालं राजकारणामध्ये ते आहेत, विविध पक्षामध्ये त्यांनी तिथं कार्य केलंय. पण काही झालं तरी पवार साहेब आणि अजितदादांना ते फार जवळून तिथं ओळखतात आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय ओळख आणि एकत्रित काम केल्यामुळे त्यांनी तिथं इच्छा ती व्यक्त केली असावी. पण शेवटी हा पार्टीचा जसा विषय आहे तसा कुटुंबाचा सुद्धा विषय आहे आणि अजितदादा आणि सुप्रियाताई एक कुटुंबीय आहेत. त्यामुळे जर चर्चा करायची असेल, चर्चा झाली नाही झाली हे आम्हाला सांगता येणार नाही. तर मग या भाऊ बहिणींना तिथं चर्चा करावी लागणार आहे. पण कुठलीही चर्चा झाली तरी शेवटी लोकशाही टिकवण्यासाठी आमच्याबरोबर जे आमदार आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय हा आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई घेतील असं मला वाटत नाही. अजितदादा आणि सुप्रियाताईंचं ठरलं तर मग रोहित पवारांचा होकारच असेल. आधी ही फक्त चर्चा आहे, या चर्चेला कुठेतरी एखादं रूप तिथे येऊ द्या आणि जेव्हा आमच्यासारख्या लोकांचं मत तिथे घेतलं जाईल तेव्हा मी तिथं व्यक्त करेल. कारण मी शेवटी आता आमदार आहे, पण ही चर्चा आता फार मीडियाच्या आणि लोकांमध्ये रंगायला लागल्यामुळे आणि ही पार्टीची भूमिका असल्यामुळे मी जर चुकून या अशा परिस्थितीमध्ये माहिती नसताना जर काय बोललो तर काय बऱ्याच गडबडी तिथं होऊ शकतात. त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये मी कमी बोलणं आणि बैठक झाल्यानंतर बोलणं हे उचित ठरेल असं मला तरी वाटतं, जर बैठक होणार असेल तर. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता 11वी व 12वी बरोबरच नीट, जेईई आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे. निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत, अनुभवी शिक्षक वर्ग, रेग्युलर टेस्ट सिरीज, हायस्पीड इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा, रोज सायंकाळी डाऊट सेशन, गेस्ट लेक्चर, डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, 24 तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे. तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: इयत्ता 11वी व 12वी साठी रेग्युलर सह नीट, जेईई आणि सीईटीची तयारी, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स. आमचा पत्ता: मारुती सुझुकी शोरूम समोर, नगर रोड, कर्जत. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 87 97 87 17 17, 97 30 33 80 04.